आज मी चक्क मातीची भांडी घेतली आणि तीही डायरेक्ट महेश्वरवरून. झालं असं की मोठ्या प्रमाणात सगळ्या साड्या बनलेल्या आहे आणि बस त्याच घ्यायला जायच्या होत्या. पण रविवार असल्यामुळे ग्रंथचं म्हणणं होतं की मम्मी मला तर पावभाजी खायची. मग काय, आई पण, बाई पण आणि व्यवसाय पण, या तिन्ही गोष्टी एकत्र सांभाळताना जरा तारांबळ उडते, पण आवडतं मला ते करायला. त्यानंतर आम्ही निघालो महेश्वरसाठी, पण रविवार असल्यामुळे दुकानात थोडं काम होतं आणि नंतर निघालो. निघताना 500 वर्ष जुनं भेरोघाटातलं हे भैरवबाबांचं मंदिर सिद्धपीठ आहे, इथं थांबलो, दर्शन घेतलं आणि निघालो. वाढत्या तापमानाचा अंदाज घेत मनाला आणि डोक्याला गारवा देणारे हे सुरेख मातीचे भांडे दिसले. म्हटलं उगाच फॅशन करण्यापेक्षा मातीच्याच बॉटलमध्ये आता थंड पाणी पिऊयात, आणि स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्यामुळे हे भांडं देखील घेतलं. पोहोचलो महेश्वरला. काम तर होतच राहणार, पण आधी जरा घाटावर जाऊन येऊयात. कामाला लागण्याआधी थांबण्याचं इथं कारण म्हणजे आपला एवढा मोठा समृद्ध इतिहास बघून अंगात एक वेगळंच बळ येतं. आजपर्यंत तुम्ही कोणाकडेही नाही किंवा माझ्याही प्लॅटफॉर्मवरती नाही बघितल्या एवढ्या सुरेख महेश्वरी बनवल्या आहेत तुमच्यासाठी. खूप लवकर येते बऱ्याच मोठ्या प्रमाणात महेश्वरी साड्या घेऊन.